असते तिला घेणं नसतं मला जन्म कोणी दिलं मला कुणाशी काही घेणं नाही. मी फक्त उंच आकाशाकडे बघत राहील. पण मला असं निश्चितपणे सांगावं वाटतं जी मानमोडी ज्वारी म्हटली जाते जी गावरान ज्वारी म्हटलं जातं जे असतं की सोनं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं ती जशी जशी उंच होते मानेपासून वाकायला चालू करते आणि ती सांगत असते मरणाच्या शेवटाकडे माझ्या तोडणीच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी माझ्या मातीशी मी इमान राखण्याचं काम करत राहील. आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्या मी आंबेगावच्या जनतेला त्या ठिकाणी निश्चितपणे सांगतो आपले हे तीनही उमेदवार आणि बाकीचे दिलेले सगळे 15 त्या ठिकाणी उमेदवार हे आमच्या जमिनीशी निगडीत असलेले उमेदवार आहेत. अरे आमचं अस्सल गावात त्या ठिकाणी सोनं आहे. आज आमचे मनोहर भाऊ असतील त्या ठिकाणी आमचे त्या ठिकाणी कल्याण भाऊ असतील आणि आमचे प्रशांत भाऊ असतील ही जमिनीवर राहणारी माणसं आहेत. ही त्या मानमोडी सारखी गावरान असणारी माणसं आहेत. आणि लक्षात घ्या जो गावरान खातो ना तो जास्त दिवस टिकतो आणि आपल्याला आता टिकायचंय. त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ही जनता आपल्या पाठीमागे राहील हे निश्चितपणे सांगतो. लक्षात घ्या एक असा राजा होता आणि त्या राजाच्या दरबारात एक गाणं गायला त्या ठिकाणी आला. अनेक मान्यवरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. शेवटच्या काळात बरंच काही दिलं जातं बरंच काही आश्वासनं दिली जातात. त्या आश्वासनांबद्दल सांगतो. एक राजा होता राजाचा दरबार भरलेला होता आणि या राजाचा दरबार भरल्यानंतर त्या ठिकाणी एक गायक आला आणि सुंदर असं त्यांनी गाणं गायलं. गायकाचं गाणं इतकं सुंदर होतं राजाच्या कानांना आनंद झाला आणि राजाने त्या ठिकाणी सगळ्यात मोठी घोषणा केली. म्हणलं अरे बाबा तुझं गाणं इतकं आवडलं तुला त्या ठिकाणी 15 लाखाचं आता बक्षीस जाहीर करतो. त्या गायकाला आनंद झाला. गायकाने दुसरं सुद्धा गाणं गायलं. दुसरं गाणं पुन्हा चांगलं झालं. राजाच्या कानांना आनंद झाला आणि राजाने त्याला सांगितलं राहतो कुठं. त्यांनी सांगितलं झोपडपट्टीमध्ये राहतोय. राजाने सांगितलं राज दरबारातून तुला चांगला बंगला बांधून देण्याचं काम त्या ठिकाणी राज दरबारातून केलं जाईल. हे त्या ठिकाणी दुसरं आश्वासन दिलं जातं. तिसरं परत गाणं गायला चालू करतो आणि तिसरं गायल्यानंतर त्या ठिकाणी राजा त्याला सांगतो तुझ्या मुलाला त्या ठिकाणी शासकीय नोकरी देण्याचं मी काम करेल. काल परवापासून मी अनेक नोकरीचे किस्से या ठिकाणी ऐकलेत. काय किस्से ते आता जनतेला त्या ठिकाणी माहिती आहे. काय नोकरीचे किस्से आहेत मी आता त्याच्यावर जात नाही. आणि हे सगळं बोलल्यानंतर आता बघा घर आले 15 लाख रुपये आले आणि त्याच्यासोबत मुलाला नोकरी सुद्धा आली. इतका मोठा आनंद तो गायक घरी गेला. घडलेला प्रसंग आपल्या बायकोला सांगितला आणि आपल्या बायकोला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की बघ राजाने आपल्याला सगळं दिलंय आता आयुष्याची आपली चिंता त्या ठिकाणी मिटली. दोघंही आनंदाने झोपले. सकाळी उठल्यानंतर बायकोने नवऱ्याचा मोबाईल घेतला आणि अकाउंट बॅलन्स चेक करत बसली की अकाउंटला पैसे आलेत का. दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला महिना गेला रोज दोघं बघायचे अकाउंटला बॅलन्स आलाय का. बॅलन्स काही यायचं नावच घेत नव्हता. 15 लाख तर सांगितलं होते पण ते यायचं काय त्या ठिकाणी नाव घेत नव्हते. मग शेवटी त्या दोघांनी ठरवलं आता करायचं काय. शेवटी तो राजा आहे. राजाला तुम्ही प्रश्न विचारायला जाऊ शकत नाही कारण आपण सर्वसामान्य प्रजा आहे. परंतु 1 वर्ष गेलं 2 वर्ष गेलं 3 वर्ष गेलं. शेवटी मुलगा बापाला म्हणला बाबा मला नोकरी लावायची आहे. राजाने तुम्हाला 3 वर्षापूर्वी सांगितलं होतं की तुम्ही मला नोकरी देणार त्या ठिकाणी आपण सगळेजण दरबारात एकदा जाऊ. आणि मुलगा आणि बायको सांगते म्हणून सगळेजण त्या ठिकाणी गेले कुठं राज दरबारात. महाराज बसलेले होते आणि महाराजांना त्या गायकाने प्रश्न विचारला महाराज 3 वर्षापूर्वी तुम्ही मला 3 आश्वासनं त्या ठिकाणी दिलेली होती. 3 घोषणा तुम्ही त्या ठिकाणी केलेल्या होत्या. 15 लाख रुपये देणार मला चांगलं घर बांधून देणार आणि त्या ठिकाणी माझ्या मुलाला सुद्धा नोकरी देणार. याचं झालं काय महाराज असं विचारल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने हसायला लागला. राजा हसायला लागला आणि राजा त्याला सांगतो काय हे बघ बाबा तू गाणं गायला की माझ्या कानांना आनंद व्हायचा. मग मी घोषणा केली की तुझ्या कानांना आनंद व्हायचा. तू गाणं गायला की माझ्या कानांना आनंद. मी घोषणा केली की तुझ्या कानांना आनंद. या सगळ्या गोष्टींमध्ये देण्या घेण्याचं आलं कुठं हे देण्या घेण्याचं. लक्षात घ्या असंच आपल्यासोबत कायम घडत आलेलं आहे. कोणीतरी येणार या घोषणा देणार घोषणा दिल्या की आपल्या कानांना आनंद होणार. मग आपण जाणार मतदान करणार. आपण मतदान केलं की यांच्या कानांना आनंद होणार. मग पुढचे 5 वर्ष घेण्या देण्याचं येतच कुठं हे निश्चितपणे आपल्या भागाला आता समजलं पाहिजे. म्हणून मी सांगतो गव्हाच्या मोसमात कधी कुठलं पीक येत नाही. गव्हाच्या मोसमात कधीच कुठलं पीक येत नाही आणि पिकाच्या मोसमात कधीच कुठला गहू येत नाही. आणि एकदा जर का चुकून चुकीचं बटन दाबलं तर 5 वर्ष हातात पश्चातापाशिवाय दुसरं
काहीच येत नाही, काहीच येत नाही. आणि मला वाटतं अनेक वर्षापासून ही पश्चातापाची वेळ त्या ठिकाणी आपल्यावर आलेली आहे. पण निश्चितपणे सांगतो, ही बटणं जर आपण या ठिकाणी दाबले, एक तुतारी आणि उरलेले आमचे 2 धनुष्य, हे जर बटन दाबलं तरी पश्चातापाची वेळ आली नाही. अरे अनेक जण येतच सांगतात मला एक संधी द्या, आम्ही हे काम करू. पण आमचे हे जे मान्य हे तिघ जे उमेदवार आहेत ना, हे असं सांगत नाही. हे असं सांगतात, मी अनेक कामं केलीत बाबांनो, एक संधी देऊन बघा, या कामाचा वेग 10 पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती 100 पावलं पुढे गेला म्हणून विकास होत नसतो साहेब, लक्षात घ्या. 100 लोकांना एकत्र एक पाऊल आपल्याला फक्त पुढे घेऊन त्या ठिकाणी विकासाचं टाकायचंय. असं त्या ठिकाणी विजन घेऊन आपल्या माणसांसोबत आपल्याला त्या ठिकाणी भक्कमपणे राहायचंय. एक असा शिकारी होता, आणि शिकाऱ्याचं काय काम असायचं की शिकाऱ्याचं एकच काम असायचं की जायचं आणि शिकार करायची. मग ते शिकार कोणाची करायची तर कबुतरांची शिकार करायची असे तो ठरवतो. पण कबुतरांची शिकार करण्याच्या अगोदर तो 2 अशा कबुतरांना ट्रेन करून ठेवतो, भरपूर ट्रेन करतो. आणि त्या कबुतरांना बोलायला शिकवलेलं असतं, ज्याला कुणाला चारा पाहिजे, ज्याला कुणाला पाणी पाहिजे, आमच्याकडे आम्ही देतो. ज्याला कुणाला चारा पाहिजे, ज्याला कुणाला पाणी पाहिजे, आमच्याकडे आम्ही देतो. एवढंच शिकवलं होतं. पोपटासारखं त्या ठिकाणी ती कबुतर रट्टा मारत होते. त्या 2 कबुतरांना तो घेऊन जातो, जंगलामध्ये सोडतो, एक मोठा पिंजरा आणून ठेवतो. आणि बाकीचे सगळे कबुतर त्या ठिकाणी जंगलामध्ये त्यांच्याकडून डोळं लावून बघत असतात. मग ह्यांचं आपलं चालू होतं, ज्याला कुणाला चारा पाहिजे, ज्याला कुणाला पाणी पाहिजे, आमच्याकडे आम्ही देतो. ज्याला कुणाला चारा पाहिजे. आता बाकीच्या कबुतरांमध्ये चर्चा व्हायला लागते त्या ठिकाणी. बाकीचे कबूतर त्या ठिकाणी विचार करायला लागतात, अरे आपल्यासारखे दिसते ते, आपल्यासारखेच बोलतात ते. आणि आपल्यासारखं जर बोलतात, आपल्यासारखं दिसतात, तर गेल्या 8-10 वर्षापासून आपल्याला पाणी आणि त्या ठिकाणी अन्नाचा मोठा प्रश्न आहे, तुटवडा आहे, आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळेजण जातात, त्या कबुतरांच्या शेजारी बसतात आणि त्यांना विचारतात की जायचं कुठं नेमकं हे सगळं मिळवायला. तो सांगतो या पिंजऱ्यात बसा, या पिंजऱ्यात बसलं की तुम्हाला चारा पाणी सगळं काही त्या ठिकाणी मोफत मिळायला चालू होईल. हे सगळे पिंजऱ्यात बसा, शेवटी आपल्यासारखे दिसायला ते आपल्यातलेच एक. आणि सगळेजण बसल्यानंतर पिंजरा येतो, पिंजरा बंद केला जातो, शिकारी येतो, पिंजरा बंद करतो. आणि शिकारी जसा पिंजरा बंद करतो, घरी घेऊन जातो सगळ्यांना. आणि घरी गेल्यानंतर त्या 2 ट्रेन केलेल्या कबुतरांना बाहेर काढतो, त्यांना चारा देतो, त्यांना पाणी देतो, त्यांना सगळं काही देतो. आणि उरलेल्या सगळ्या कबुतरांची अक्षरशः तो त्या ठिकाणी कत्तल करतो. आणि आपल्या आजही भागामध्ये असंच होणार, असंच होत आलेलं आहे आजपर्यंत, पुढे सुद्धा असंच त्या ठिकाणी होत राहणार. याचं कारण काय? पाणी येतं, चारा येतं, पण कोणाला? नातेवाईकांना येतो. चारा येतो, पाणी येतो, नातेवाईकांना येतो, कॉन्ट्रॅक्टरांना येतो. मात्र आपल्या विकासाची पुन्हा एकदा 5 वर्ष त्या ठिकाणी कत्तल केली जाते. पुन्हा एकदा आपल्या विचारांची त्या ठिकाणी कत्तल केली जाते. आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला आपलं मतदान करत असताना सृजनपणे आपण तो विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं मतदान कोणाला करायचं. अशी काही कबुतर जर आपल्याकडे आली, हे बघा हे घेऊन जर आपल्याकडे आली, तर आम्ही त्या ठिकाणी साहेब आम्ही कायम गमतीने म्हणत असतो, खा कुणाचंही मटण, पण दाबा तुतारी आणि धनुष्यबाणाचं बटन आम्ही काय त्या ठिकाणी गमतीने म्हणत असतो. शेवटी मायबाप जनता आहे आमची, आपण नाही म्हटलं तर अडचणी निर्माण होत्यात. त्यामुळे नाही म्हणू नका, आपल्या हक्काचे ते घ्या, जिकडून येईल तिकडून घ्या, अडचण नाही. पण लक्षात घ्या, आपल्याला विकास आपला जास्त महत्वाचा आहे. आज जर एका नोटीससाठी आपण विकलं गेलो, तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पुन्हा कितीही 5-5 वर्षांनी तुम्ही इथे येऊन बसले तरी फक्त रस्ता, पाणी याच गोष्टींवर त्या ठिकाणी चर्चा होणार. आणि म्हणून प्रशांत भाऊंनी चांगली गोष्ट सांगितली, शाश्वत विकास पुढच्या 25 वर्ष या प्रश्नांवर त्या ठिकाणी कधीही निवडणूक लढली जाणार नाही. खरं तर आम्हाला अजित दादांचं त्या ठिकाणी मनापासून कौतुक वाटतं. मी दादांसोबत फार काळ राहिलेलो आहे. दादा कायम सांगायचे, कुठलीही निवडणूक असू ती जातीपातीवर गेली नाही पाहिजे, कुठलीही निवडणूक असू ती विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी ओढून आणली पाहिजे. आणि निश्चितपणे दादा गेल्यानंतर दादांचं जे म्हणणं होतं, आज ते म्हणणं कुठेतरी संपल्यात जमा झाले असं आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यांना बघायला भेटतं. आणि म्हणून मला असं वाटतं आज आमच्या या 3 उमेदवारांबद्दल मला बोललं गेलं पाहिजे. रात्री प्रशांत दादांसोबत त्या ठिकाणी बसलो होतो आणि प्रशांत दादांना विचारलं की मागच्या 10 दिवसापासून आपण प्रचार करतोय, काय वाटतं तुम्हाला? तर प्रशांत दादांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी पाणी होतं. मला माहित नाही यांना किती लोकांनी डोळ्यातून पाणी काढताना बघितलंय, पण मी रात्री त्यांना त्या ठिकाणी बोलत असताना पाणी काढताना बघितलंय. आणि त्या माणसाने मला काय सांगितलं? त्या माणसाने मला फक्त एवढंच सांगितलं की गेल्या 10 दिवसापासून कुणी कुणाची जात बघितली नाही, धर्म बघितला नाही, पंथ बघितलं नाही, भावकी बघितलं नाही, काही बघितलं नाही. माझ्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी प्रत्येक जण काम करतोय. एवढं यांचं पुण्य आहे, आपण ते फेडायचं कसं सर?
मला असा प्रश्न पडला की खरंच हा उमेदवार जर असं म्हणत असेल तर तुमच्याबद्दल या माणसाच्या मनामध्ये किती प्रेम आहे. सत्तेत नसताना, पदावर नसताना, कुठल्याही गोष्टीत नसताना कोटी कोटींच्या पुढं हा माणूस विकासाचे विजन ठेवून त्या ठिकाणी आपल्यासाठी काम करतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या मनोहर भाऊंबद्दल बोलत असताना सुद्धा मला तीच गोष्ट वाटते. मनोहर भाऊंची काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी मी मुलाखत घेतली आणि मुलाखत घेत असताना त्यांना प्रश्न विचारला, हे राजकारणात अचानक कसं कुठून? त्यांनी सांगितलं वय वर्ष 1-1.5 असताना वडील गेले आणि वडील गेल्यानंतर पडल ती कामं त्या ठिकाणी करत गेलो, पडल ते जबाबदाऱ्या स्वीकारत गेलो. पण हे सगळं करत असताना काय एक जाणीव होती, ज्या मातीनं मला मोठं केलं त्या मातीसाठी एकदा तरी आपल्याला हा लढा स्वीकारता आला पाहिजे. पाठीमागे एकदा माळीनगावची त्या ठिकाणी घटना घडली. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या मनोहर भाऊंनी फोन केला, माझं जे काही पोकलॅन असेल, जीसीबी असेल तिथं काम करण्यासाठी जाईल. आम्हाला पुरस्कार नको, आम्हाला नावांची प्रसिद्धी नको, पण निश्चितपणे सांगतो ज्या मातीनं मला जन्म दिला, ज्या मातीनं मला घडायला शिकवलं, ही माझी कर्मभूमी आहे, ही माझी जन्मभूमी आहे. आणि याच मातीतून लहानाचा मोठा झालोय. जात असताना त्या देवाला सुद्धा डोळ्यात डोळे घालून बघून हसता आलं पाहिजे.